एक मुलगा जो की कार्पेंटर होता. त्याच्या लग्नाची चर्चा करण्यासाठी मुलीकडचे लोक त्याच्या घरी येतात. तिथे दोन्ही कुटुंब बसून आपसात बोलत असतात. पण त्याच वेळी अचानक एक मुलगी तिथे येते आणि ती सांगायला लागते, पहा, तुम्ही जे काही करत आहात ते बेकायदेशीर आहे आणि मी तुम्हाला असं करू देणार नाही. हे ऐकून मुलीकडचे लोक चकित होतात आणि तिच्याकडे विचारू लागतात, बेकायदेशीर कसे आहे? आपल्या मुलीचे लग्न लावणे बेकायदेशीर आहे का? तेव्हा ती सांगते, नाही, मुलीचं लग्न लावणं गैरकायदेशीर नाही, पण जर दुसऱ्याच्या पतीशी लग्न लावणे हे गैरकायदेशीर आहे. आणि जर तुम्ही असं केले तर मग बघा तुमचं काय होतंय. हे ऐकून मुलीकडचे लोक घाबरतात आणि तिथून पळून जातात. त्यानंतर काहीतरी असं घडतं ज्याची त्या मुलाने कल्पनाही केली नसेल. काय झालं या कथेचे सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राजस्थानमध्ये राहुल नावाचा एक मुलगा असतो जो सध्या 6व्या इयत्तेत शिकत असतो. तो आपल्या वडिलांसोबत शेजारी राहणाऱ्या एका मुलाच्या वरातीत जातो. जेव्हा ते तिथे पोहोचतात तेव्हा ज्या मुलाचे लग्न होणार असते तोच मुलगा एका शेजाऱ्याचा परिचित असतो. त्या शेजाऱ्याला एक मुलगी असते जी राहुलच्या वयाचीच असते. म्हणजे राहुल 6वी इयत्तेत शिकत असतो तशीच ती मुलगीही 6वी इयत्तेत शिकत असते. त्या मुलीचे नाव मंजू असते. मंजूचे वडील राहुलच्या वडिलांना पाहताच आपल्या मुलीच्या लग्नाविषयी त्या मुलाशी बोलायला लागतात. आता जेव्हा राहुलचे वडील हे ऐकतात तेव्हा तेही या गोष्टीस मान्यता देतात आणि म्हणतात, ठीक आहे भाऊ, जर तुला लग्न करायचं असेल तर नक्कीच करा. हा माझा मुलगा आहे आणि त्याच्याकडे एवढी एवढी जमीन जुमला आहे. हे ऐकून मंजूचे वडीलही सहमती दर्शवतात आणि ज्या मंडपात राहुलच्या शेजाऱ्याचे लग्न चालू असते त्याच मंडपात या दोन्ही मुलांचेही लग्न लावून दिले जाते. ठरते की जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा त्यांचे येणे जाणे सुरू होईल. असं सांगून लग्न लावलं जातं. लग्नानंतर राहुल घरी परततो. त्यावेळी राहुल फक्त 11 वर्षांचा असतो आणि त्याला या गोष्टीचं फारसं कळत नसतं. पण त्याला इतकं मात्र ठाऊक असते की त्याचे लग्न झाले आहे. तो आपले शिक्षण सुरू ठेवतो आणि हळूहळू 10वी पोहोचतो. पण 10वी पोहोचत असताना त्याचा अभ्यास खूपच कमकुवत असतो आणि तो कसाबसा पास होतो. ग्रामीण भाग असल्यामुळे या गोष्टींवर फारसं लक्ष दिले जात नाही. यानंतर राहुल पुढे शिक्षण सुरू ठेवतो. पण 12वीच्या वर्गात तो नापास होतो. यानंतर त्याचे वडील म्हणतात, बेटा, तुझ्याकडून अभ्यास होत नाहीये, तू काहीतरी काम पाहून शिकून घे, त्याने किमान तुझं पोट तरी भरता येईल. ही गोष्ट राहुललाही पटते आणि तो काम शिकण्याचा निर्णय घेतो. तो सुतारकाम, कार्पेंटर शिकतो आणि साधारणतः 1 ते 1.5 वर्षात तो कुशल कारागीर बनतो. आता जेव्हा राहुलचे आई वडील पाहतात की त्यांचा मुलगा पैसे कमवायला लागला आहे तेव्हा त्यांना वाटतं की त्याचे लग्न झाले आहेच, तर त्याची बायको घेऊन येऊन त्याचे घर व्यवस्थित बसवावं. असा विचार करून राहुलचे वडील त्या ठिकाणी जातात जिथे त्यांनी आपल्या मुलाचे लग्न लावले होते. आणि तिथे जाऊन राहुलचे वडील म्हणतात, आता माझा मुलगा शिक्षण पूर्ण करून रोजगार करू लागला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला पाठवा आणि दोघं आपला संसार सुरू करतील. पण इथे मंजूने आधीच तिच्या आईवडिलांना सांगितले होते की तिला पुढे शिक्षण घ्यायचे आहे, कारण तिने 10वी आणि 12वीच्या वर्गात चांगल्या गुणांनी परीक्षा पास केली होती. ती आपल्या आईवडिलांना विनंती करू लागली, आई बाबा, मला पुढे शिक्षण घेऊ द्या. तिच्या या मागणीला मान्यता देत तिच्या पालकांनी तिला पुढच्या शिक्षणासाठी पाठवलं. खरं तर मंजूचे स्वप्न होते जज बनण्याचे. ती आपल्या घरच्यांना सांगते, माझं लग्न तर झालं आहेच, मग का नाही मी शिक्षण पूर्ण करून जज बनायचा प्रयत्न करू? प्रयत्न करण्यात काय हरकत आहे? मंजूच्या आई वडीलही तिच्या या गोष्टीला सहमती देतात आणि तिला जयपूरला पाठवतात. तिथे ती LLB करत होती. आता जेव्हा राहुलचे वडील मंजूच्या घरी पोहोचतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुमची सून शिक्षणासाठी शहरात गेली आहे. ती जयपूरमध्ये राहून वकिलीचे शिक्षण घेत आहे. लवकरच ती चांगली वकील बनेल आणि नंतर जज होण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत तुम्ही वाट पहा आणि तिच्यावर कोणताही दबाव आणू नका. हे ऐकून राहुलचे वडील सहमती दर्शवतात आणि म्हणतात, ठीक आहे, जर ती शिकू इच्छित असेल तर तिला शिकू द्या. माझ्या मुलाचा अभ्यासात काही उपयोगच नाही झाला. असं म्हणत ते घरी परततात आणि संपूर्ण गोष्ट कुटुंबाला सांगतात. जेव्हा राहुल ऐकतो की त्याची पत्नी वकिलीचे शिक्षण घेत आहे तेव्हा तो विचार करू लागतो की कदाचित ती वकील झाल्यानंतर मला स्वीकारणार नाही. हा विचार त्याला आतूनच खायला लागतो. पण तरीही तो आपल्या कुटुंबाच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो. दरम्यान राहुलचा लहान भाऊ शिवा लग्नाच्या योग्य वयाचा होतो आणि कुटुंब त्याचे लग्न लावून देते. लग्नानंतर शिवाची पत्नी घरात येते आणि घर व्यवस्थित सांभाळते. इकडे मंजू LLB करत असते, जिथे तिची भेट कुमार नावाच्या मुलाशी होते. कुमार देखील तिच्यासोबत LLB करत असतो आणि शहरात एका भाड्याच्या खोलीत राहतो. कुमारला पैशांची काही अडचण नव्हती. एका संध्याकाळी मंजू भाजी आणण्यासाठी बाजारात जात असते तेव्हा तिची भेट कुमारशी होते. तोपर्यंत त्यांचे एकत्र वर्गात शिकणे झाले होते, पण त्यांनी एकमेकांशी कधीच बोलणे केले नव्हते. आता दोघं एकमेकांना पाहतात आणि बोलणं सुरू होतं. बोलण्याच्या दरम्यान कुमार मंजूला विचारतो, तू एवढ्या संध्याकाळी भाजीसाठी का आली आहेस? मंजू उत्तर देते, संध्याकाळी भाज्या स्वस्त मिळतात त्यामुळे मी संध्याकाळी भाजी आणायला येते, जेणेकरून माझे जास्त पैसे खर्च होणार नाहीत आणि कामही चालेल.
ही गोष्ट कुमारला खूप आवडते आणि ही गोष्ट कुमारच्या मनात घर करते. त्यानंतर तो हळूहळू मंजूशी जवळीक साधू लागतो. एकदा संध्याकाळी मंजू भाजी घेऊन परत येत असते. तेव्हा कुमार तिच्या हातातील पिशवी घेतो आणि ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पोहोचतो. खोलीत पोहोचताच कुमार आश्चर्यचकित होतो, कारण तिथे फारसे सामान नसते. मंजू फक्त साध्या सुविधांसह आपले आयुष्य जगत असते. यानंतर कुमार तिला विचारतो, म्हणजे तू अशा प्रकारे आपलं आयुष्य कसं जगत आहेस? तुला जगण्यासाठी आणखी काही सामानाची गरज नाही का? मंजू उत्तर देते, कुमार, माझ्या घरचे फारसे श्रीमंत नाहीत. त्यांच्याकडे एवढेच पैसे आहेत की ते माझी फी भरू शकतात. त्यामुळे मी थोड्याशा खर्चात आपलं काम चालवते आणि मला यामध्ये काही अडचण वाटत नाही. हे ऐकून कुमार तिथून परत जातो. दुसऱ्या दिवशी तो मंजूच्या खोलीत अनेक सुविधा असलेले सामान भरवतो. मंजू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि विचारते, तू असं का करत आहेस? कुमार म्हणतो, मंजू, मी तुझा मित्र आहे आणि मित्र म्हणून इतकं तर मी करू शकतो. असं म्हणत तो तिला पटवतो. अखेर मंजू सामान ठेवण्यास तयार होते. यानंतर मंजू तिथे राहते आणि कुमार तिची योग्य मदत करतो. कधी तिला पुस्तकांची गरज असते तेव्हा तो स्वतः विकत घेतो आणि तिला सांगतो, तू हे वाचून घे, नंतर मला परत दे. अशा प्रकारे त्यांची LLB पूर्ण होते. LLB नंतर दोघंही कोर्टात प्रॅक्टिस करू लागतात आणि न्यायालयीन कामकाज शिकू लागतात. त्यांचे स्वप्न जज होण्याचे असते. एका दिवशी कुमारचा वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशी तो मंजूला आपल्या खोलीत बोलावतो. मंजू जेव्हा तिथे पोहोचते तेव्हा पाहते की कुमारशिवाय तिथे कोणीच नाही. तिथे त्याचे मित्र असायला हवे होते, पण कोणीच नसतं. ती विचारते, कुमार, हा कसला वाढदिवस आहे? यावर कुमार तिचा हात धरतो आणि अचानक तिला आपल्या प्रेमाची कबुली देतो. मंजू हे ऐकताच चकित होते. आपला हात सोडवते आणि म्हणते, कुमार, मी तुला फक्त एक चांगला मित्र मानते. हे ऐकून कुमारही समजून जातो की मंजू जे बोलत आहे ते बरोबर आहे आणि तो काहीतरी चुकीचे करायला जात होता. तो मंजूची माफी मागतो आणि म्हणतो, ठीक आहे, जर अशी गोष्ट आहे तर आपण मित्र राहू शकतो. यानंतर मंजूही त्याच्या या गोष्टीसाठी तयार होते आणि म्हणते, हो, आपण मित्र राहू शकतो, यात काहीही अडचण नाही. आता मंजू आणि कुमार त्यांच्या मैत्रीच्या नात्याला टिकवून ठेवतात आणि आपलं शिक्षण पुढे चालू ठेवतात. जसे त्यांचा अनुभव पूर्ण होतो तसतसे दोघं जज बनण्यासाठी परीक्षा देतात आणि दोघंही जज बनतात. मंजू जज बनताच ही बातमी तिच्या वडिलांपर्यंत पोहोचते आणि तिच्या सासरच्या घरातही कळते की त्यांच्या मुलाची सून आता जज झाली आहे. त्यानंतर राहुलचे वडील त्यांच्या गावात मिठाई वाटू लागतात. त्यावेळी राहुल त्यांच्याकडे येतो आणि विचारतो, बाबा, तुम्ही हे काय करत आहात? ते उत्तर देतात, बेटा, आपली सून आता जज झाली आहे आणि आपल्या घरात आता शिकलेली स्त्री आहे जी जजचे काम करते. त्यामुळे मी ही आनंदाची बातमी गावकऱ्यांसोबत साजरी करत आहे. पण राहुल त्यांना थांबवतो आणि म्हणतो, बाबा, तुम्ही खूप भोळे आहात. एकदा जाऊन त्यांच्याकडे विचारून तरी या. काही झालं तरी ते त्यांची मुलगी आता आपल्यासोबत पाठवण्यास नकार देतील. हे ऐकून राहुलचे वडील आधी नकार देतात, पण कुठेतरी त्यांच्या मनातही हे विचार येतो की मंजू आता जज झाली आहे आणि त्यांचा मुलगा फक्त एक साधा कार्पेंटर आहे. ते म्हणतात, ठीक आहे बेटा, मी लगेच जातो आणि त्यांच्याशी बोलतो. यानंतर राहुलचे वडील मंजूच्या वडिलांकडे थेट जातात. तिथे पाहतात की अनेक लोक मंजूच्या वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे ते त्यावेळी काही बोलू शकत नाहीत. ते संध्याकाळची वाट पाहतात. संध्याकाळ होताच राहुलचे वडील मंजूच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. मंजूचे वडील स्पष्टपणे सांगतात, आमची मुलगी आता तुमच्या मुलासोबत राहू शकत नाही. तुमच्या मुलाचे दुसरे लग्न करून टाका. हे ऐकून राहुलच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकते. ते म्हणतात, विहीण बुवा, तुम्ही हे काय बोलत आहात? मंजूचे वडील म्हणतात, मी जे बोलतोय ते तुला ऐकू येत नाहीये का? आता माझी मुलगी जज झाली आहे आणि तुमचा मुलगा 12वी नापास आणि साधा कार्पेंटर आहे. कुठे माझी मुलगी आणि कुठे तुमचा मुलगा? ते दोघं एकत्र राहू शकत नाहीत. हे ऐकून राहुलचे वडील म्हणतात, ही काही चांगली गोष्ट नाही. जेव्हा त्या मुलीचे माझ्या मुलाशी लहानपणीच लग्न झाले होते तेव्हा तुम्ही तिला इथे ठेवू शकत नाही. त्यावर मंजूचे वडील म्हणतात, ते त्यांना सांगतात, जेव्हा लहानपणी झालेल्या लग्नाच्या कायद्यानुसार अपराध मानला जातो आणि जर तुम्ही याबद्दल कोणाला सांगितलं तर माझी मुलगी जज आहे आणि ती तुमच्यासोबत काहीही करू शकते. अशा प्रकारे मंजूच्या वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला. राहुलचे वडील या सर्व गोष्टींचा विचार करून जे मंजूचे वडील सांगत होते ते योग्य आहे हे समजून मायूस होऊन तिथून निघून परत येतात. घरात पोचल्यावर ते सर्व कुटुंबाला हे सांगतात आणि त्यानंतर घरात दुःखाचं वातावरण निर्माण होते. राहुलला ही गोष्ट खूप वाईट वाटते आणि तो मनामध्ये अनेक विचार आणतो. त्याला आधीच हे जाणवले होते की जेव्हा त्याची पत्नी यशस्वी होईल तेव्हा ती त्याच्याकडे परत येणार नाही. म्हणूनच तो या सर्व गोष्टींसाठी तयार होता. तो आपल्या कुटुंबाला समजावून सांगतो आणि म्हणतो, काही फरक पडत नाही, चिंता करू नका, जे घडले ते घडले, आता पुढे काय करायचं ते पहा. यानंतर काही दिवस कुटुंबात गंभीर वातावरण राहते, पण हळूहळू राहुल परिस्थिती नॉर्मल करतो. जसा परिस्थिती नॉर्मल होते तसं राहुलचे वडील म्हणू लागतात, बेटा, काही नाही, जर असं होईल तर आपण तुझे दुसरे लग्न करू. त्यानंतर राहुलचे वडील दुसऱ्या लग्नासाठी बाहेर जाऊन एक संबंध शोधतात आणि त्यांना एक जोडपं मिळतं. जेव्हा ते जोडपे मिळते तेव्हा राहुलचे वडील त्यांना राहुलला पाहण्यासाठी आपल्या घरात बोलवतात.
त्याच दिवशी अचानक मंजू त्या घरात येते आणि मुलीच्या कुटुंबाला सांगते, तुम्ही हे लग्न करणार नाही. जे तुमच्या मुलीचा पती आहे तो माझा पती आहे आणि मी हे लग्न होऊ देणार नाही. जर तुम्ही बळजबरीने लग्न करायचं ठरवलं तर लक्षात ठेवा, मी एक जज आहे आणि मी तुमच्यासोबत काहीही करू शकते. हे सर्व ऐकून मुलीचे कुटुंब आश्चर्यचकित होऊन नाराज होऊन परत जातात. हे सर्व पाहून राहुल आणि त्याचे कुटुंबीय देखील मोठे आश्चर्यचकित होतात आणि ते विचार करत होते की ही मुलगी इथे का आली आहे आणि तिचे इथे येण्याचे काय कारण आहे. त्यानंतर राहुलचे वडील मंजूला विचारू लागतात, बेटा तुझ्या वडिलांनी तर मनाई केली होती, पण तू इथे का आलीस? त्यावर मंजू राहुलच्या वडिलांना आपली गोष्ट सांगू लागते आणि म्हणते, बापूजी, त्यांना थोडीशी चुकीची समजूत झाली होती आणि त्याच चुकीच्या समजुतीमुळे त्यांनी तुम्हाला असं सांगितलं. राहुलचे वडील विचारतात, चुकीची समजूत काय होती? त्यावर मंजू सांगते, जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा माझा एक कुमार नावाचा मित्र झाला होता. त्याच्याबद्दल मी घरच्यांना सांगत होते कारण तो माझ्या शिक्षणात खूप मदत करत होता. तो मला पुस्तक देखील घेऊन देत होता आणि त्याच्याकडे भरपूर पैसे होते. पण माझ्या घरच्यांनी या मित्राच्या मैत्रीला काहीतरी वेगळेच समजले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला मनाई केली. जेव्हा मी जज बनल्यानंतर परत घरी आले तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं की आम्ही तुझ्या सासरच्या लोकांना मनाई केली आहे की आमची मुलगी तुमच्याशी कोणताही संबंध ठेवू शकत नाही आणि तुम्ही इथून परत जाऊ शकता. ही गोष्ट समजल्यावर मी घरच्यांना विचारलं की तुम्ही असं का केलं? तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटलं की तू त्या कुमारला प्रेम करायला लागली असशील आणि त्याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त करशील, त्यामुळे आम्ही तुझ्या सासरच्या लोकांना मनाई केली. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की असं काहीही नाही, तो फक्त माझा मित्र आहे आणि माझ्या शिक्षणात मदत करत होता, तेव्हा माझ्या वडिलांना त्यांच्या केलेल्या निर्णयावर खूप पश्चाताप झाला. ते म्हणाले, बेटी ही माझी खूप मोठी चुकलं, पण आता माझी हिंमत नाही की मी परत जाऊन विहीणबुवांना समजावू शकू. हे ऐकून राहुल आणि त्याच्या कुटुंबियांना विश्वासच होत नव्हता की मंजू खरंच त्यांच्यासोबत राहण्यासाठी तयार आहे. त्याचवेळी राहुल तिथे येतो आणि मंजूला म्हणतो, मंजू पहा, जर तुला काहीही दबाव जाणवत असेल तर मी तुला काहीही बोलणार नाही. तुला ज्याच्यासोबत जसं हवं तसं राहू शकते आणि मला त्यात काहीच अडचण नाही. पण मंजू म्हणते, नाही राहुल, असं काही नाही. खरं तर ज्या दिवशी माझं तुमच्याशी लग्न झालं त्याच दिवशी मी तुम्हाला माझा पती मानले होते आणि मी तुमच्यापासून वेगळं राहण्याचा विचारही करू शकत नाही. राहुल म्हणतो, नाही, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, पण आज परिस्थिती वेगळी आहे. सध्या मी एक कार्पेंटर आहे आणि तू एक मोठी जज आहेस. लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलतील. पण मंजू म्हणते, तर काय झालं? तू कार्पेंटर असलास तरी चालेल आणि जर तू कार्पेंटर नसलास तरीही मी तुझ्यासोबतच राहिले असते, कारण लग्न एकदाच होते आणि मी एकदा लग्न केले आहे, म्हणून मी दुसरं लग्न कधीच करणार नाही. त्यानंतर दोन्ही कुटुंब पुन्हा भेटतात आणि भेटल्यानंतर त्यांच्या सर्व गैरसमजुती साफ केल्या जातात. त्यानंतर मंजू राहुलसोबत हसतमुख जीवन जगू लागते. ती जिथे जिथे नोकरी करत होती तिथे राहुलला सोबत घेऊन जात होती. काही दिवसांनंतर मंजू काही पैसे जमवून राहुलसाठी एक चांगला रोजगार सुरू करते आणि त्या व्यवसायात राहुल दिवस रात्र मेहनत करत होता. खरं तर त्याने एक छोटीशी कंपनी सुरू केली होती, ज्यात फर्निचर बनवला जात होता. राहुलला फर्निचर बनवण्याचे चांगले ज्ञान होते. राहुलचा व्यवसाय यशस्वी होऊ लागतो आणि त्याच्या व्यवसायाचे यश प्राप्त केल्यावर मंजू त्याला कुमारशी देखील भेटवते आणि त्याच्याबद्दल सर्व काही सांगते. राहुल सर्व गोष्टी ऐकून कुमारचे योग्य प्रकारे स्वागत करतो. आता जेव्हा मंजूची गोष्ट लोकांना समजते तेव्हा लोक मंजूसाठी प्रशंसा करतात की मुलगी असावी तर अशी. जशी तिच्या वडिलांनी मनाई केली असली तरी तिने आपल्या जीवनासाठी योग्य निर्णय घेतला होता. आशा करते की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. तुम्हाला या कथेतील मंजू आणि राहुलबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.